हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब. तर अन्वीचा चालू आहे स्विमिंगचा क्लास आणि मी माझ्या विंडोतून अशी शूटिंग काढलेली आहे अन्वीच्या स्विमिंगच्या क्लासची. तर अशा प्रकारे सुरू आहे स्विमिंगचा क्लास. आता हा क्लास ना फक्त 2च महिने असतात. समरमध्ये फक्त एप्रिल आणि मे. तर जूनमध्ये पाऊस पण सुरू होतो आणि मुलांची स्कूलही सुरू होतात. त्याच्यामुळे मग जूनपासून मग ते बंद होतं. मग ज्यांना आपापली प्रॅक्टिस करायची आहे ते प्रॅक्टिस करतात. आणि हे जे क्लास आहेत ना ते त्यांची एक अकॅडमी आहे. तर ते आमच्या सोसायटीमध्ये वेगवेगळे क्लासेस घेतात. जसे की स्केटिंग क्लास घेतात, कराटे क्लास घेतात, स्विमिंगचा क्लास घेतात आणि बरेच क्लास असतात. आणि ते हे सगळे इंटरनॅशनल लेवलचे हे आहेत, स्पोर्ट्स पर्सन आहेत, जे सगळे मिळून यांनी एक अकॅडमी ही केलेली आहे, स्थापना केलेली आहे. आणि ते मग सोसायटींमध्ये जाऊन सगळ्या मुलांचे क्लासेस घेतात. तर अशा प्रकारचे क्लासेस सुरू आहेत. आता आमच्या सोसायटीमध्ये ना बाहेर जायची कुठल्या क्लासला फार जास्त गरज नाही आहे. का तर आर्ट अँड क्राफ्ट सोसायटीमध्ये आहे, डान्स क्लासही सोसायटीमध्ये आहे, त्याच्यानंतर कराटे क्लास आहे, स्विमिंगचा क्लास आहे, स्केटिंग आहे आणि बरेचसे क्लासेस आहे. आणि फुटबॉल वगैरे काय काय, कॅरम वगैरे ते तर क्लब हाऊसमध्येच आहे. जिम पण आहे, योगा पण आहे, झुंबा पण आहे बायकांना वगैरे. त्यानंतर वॉकिंग करायला स्पेस आहे, बड्डे पार्टीसाठी लॉन आहे, मुलांसाठी गार्डन आहे. तर बऱ्याचशा गोष्टींसाठी म्हणजे सोसायटीच्या बाहेर जायचं फार काही प्रश्न येत नाही. फक्त आमच्याकडे ना ग्रोसरी शॉप नाही आहे. तर आम्हाला झोमॅटो, ब्लिंकिट आणि फ्लिपकार्ट करावं लागतं. का तर घराच्या बाहेर पडले की डायरेक्ट रोडच आहे त्याच्यामुळे. आणि मग अशा प्रकारे हे आहे, अन्वीचा स्विमिंग क्लास चालू आहे. आणि अन्वीला स्विमिंग आणि स्केटिंग खूप जास्त आवडतं. मग काहींचं ठरलेलं आहे की मुलांचं त्याच्यामध्ये करिअर वगैरे करायचं, त्या दृष्टिकोनातून त्यांनी क्लासेस लावलेले आहेत. तर आज माझं अजून काही फिक्स नाही की अन्वीला कशामध्ये हे करायचं आहे ते. तर त्याच्यामुळे अन्वीला मी थोडंसं असं म्हणजे स्विमिंग शिकते. आता ती लास्ट इयरपासून स्विमिंग शिकते. ॲक्च्युली स्विमिंग तिच्या पप्पाने आणि काकाने दोघांनी मिळून तिला ऑलरेडी शिकवलेलं. आणि त्यानंतर जे प्रोफेशनल असतं ते शेवटी प्रोफेशनल असतं. म्हणजे आपण घरगुती मुलांना कितीही शिकवा, कितीही काही करा, शेवटी प्रोफेशनलकडून शिकलेलं चांगलं असतं. ते बॅकलिप्स वगैरे बरंच काय काय शिकवतात. तर मागच्या वर्षी तिनं बेसिक स्विमिंग शिकलेलं आहे. आता यावर्षी ना हे मुलं स्विमिंगचं जरा हे करत आहेत, डीपमध्ये नॉलेज घेत आहेत. आता इथे भरपूर मुलं आहेत, पण आज कुठे कुठे बाहेर जाण्याचं प्लॅनिंग असतं त्यांचं, त्याच्यामुळे कमी आलेले आहेत. आणि ह्या सगळ्यांनी ना ड्रेस सेमच तुमचे दिसत असतील. तर हा काही त्यांचा स्विमिंगचा युनिफॉर्म नाही आहे. तर ॲक्च्युली डिकॅथलॉनमध्येच आमच्या इकडे डिकॅथ जवळ आहे ना वाकडचं, तर डिकॅथमधूनच सगळेजण घेतात, काही पण घेत झालं तर. त्याच्यामुळे स्केटिंग झालं, स्पोर्ट्सचं काहीही सामान घ्यायचं झालं तर जवळपास सगळ्यांचं सेम येतं. शक्ती स्पोर्ट्स आहे, डिकॅथ आहे, पण डिकॅथमधून घेतात बऱ्यापैकी. तर मग स्केटिंगचं घ्यायला गेलं तर स्केटिंगचं घ्यायला गेलं तर सेमच, म्हणजे सगळ्यांना चांगलीच क्वालिटी घेणं कुणालाही आवडतं. आणि चॉईस म्हणजे सगळ्यांची सेमच असते की हां, हा ड्रेस चांगला आहे सगळ्याला. मग ते असं एक झालेलं आहे. आता इनलायनर झाले किंवा काही जरी झालं तरी जवळपास सगळ्यांचं सेमच येऊन जातं. का तर मग तिथे पण जे असतात ना ठेवलेला स्टॉक, तो काही फार असा खूप जास्त नसतो, लिमिटेड असतो चांगल्या ह्याचा. मग मुलांना जे ते आवडतं ते सेमच येऊन जातं. आता ह्यांचं इथं वॉर्मअप झालेलं आहे. आता इथे यांचं क्लास सुरू झालेला आहे. अजून बरीचशी मुलं आलेली नाहीत. तर मी तुम्हाला दाखवत राहीन की स्विमिंगमध्ये किती रश असतो. समरमध्ये खूप जास्त गर्दी असते. दिवसभर गाणे वगैरे लावून लोकं एन्जॉयमेंट चालू असते त्यांची स्विमिंगमध्ये. तर अशा प्रकारे मग आता पाणी आहे ना खूप गार आहे. ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे गारपीट झाली होती, गारांचा पाऊस पडला होता. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्लॉग आहे. त्याच्यामुळे पाणी गारा वगैरे पडून अतिशय जास्त थंड झालेलं हे पहा, लोक यायला आता स्टार्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी शावर तर घेणं आधी मस्ट आहे. त्यांची गाईडलाईन त्यांनी लावलेले आहेत की तुम्ही स्विमिंगमध्ये जाताना काय 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 रूल्स आहेत ते फॉलो करून जायचं आहे. मी व्हॉईस ओव्हर ॲक्च्युली सकाळी करते, त्याच्यामुळे मला थोडासा आळस आला आहे. आणि हो, मग काय इथे गाईडलाईन्स आहेत. आणि तुम्ही पहिली गोष्ट तर कॉस्च्युम घातल्याशिवाय तर तुम्ही स्विमिंगमध्ये जाऊ शकत नाही. आणि मग ह्यांनी अंगावरती थोडासा शावर घेतला तर त्यांना थोडंसं नॉर्मल फील झालं. मग आता उतरण्याचा यांचा प्रयत्न आहे. जसा माणूस चंद्रावरती उतरतो तसे हे लोक पृथ्वीवरती उतरत आहेत, उतरण्याचा प्रयत्न करत आहेत पाण्यामध्ये. तर ऑलमोस्ट तिघी पाण्यामध्ये उतरलेल्या आहेत.
आणि हे पहा अशा प्रकारे मुलं वगैरे येत आहेत. आता हळूहळू गर्दी वाढेल, यांचा स्विमिंग क्लास होईल. तर मी फक्त तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे ते स्विमिंग शिकवत आहेत. आणि मग हळूहळू स्टेप बाय स्टेप ते जातात. 1.5-2 तास तरी हे स्विमिंग करतात. जाताना अन्वीला फक्त मी दूध देते आणि मग केळी वगैरे खाते. तर थोडंसं म्हणजे लाईटमध्ये खाते का तर मग ते घशाच्या वरती नको यायला कुठलाही व्यायाम वगैरे करताना. आणि अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळी लवकर चालू आहे ना क्लास, त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे. हे अशा प्रकारे आता हे स्विमिंग करत आहेत. तर अन्वीला स्विमिंग फार आवडतं. अन्वी स्विमिंग आणि स्केटिंगची फॅन आहे. आणि अभ्यास थोडा कमीच करते, पण करते अभ्यास, अगदी कमी असं नाही, तिला झेपतं तेवढा तसा ती करते. आणि मग अशा प्रकारे त्यांचं आता ट्रेनिंग चालू झालेलं आहे. आज एक सर आहेत, ॲक्च्युली हे 2 ते 3 सर असतात, त्यांच्या टीम आहेत. आणि लेडीजचा पण क्लास आहे, मुलांचा पण क्लास आहे, मुलांचा पण क्लास आहे. आणि दिवसभर इथे स्विमिंग चालूच असतं. सॅटर्डे संडे फुल धमाल आणि एन्जॉयमेंट चालू असते मुलांची, जसं की मी तुम्हाला सांगितलं. आणि तर खाणं पिणं काही अलाव नाही आहे. तर मग यांचं पहा अशा प्रकारे ट्रेनिंग देत आहेत सर. हे पहा अशा प्रकारे आता सुरुवातीलाच लगेच स्विमिंग करायला लावत नाहीत. तर थोड्याशा श्वास ब्रीदिंग असतं ते की ब्रीथ थोडं कंट्रोल करायचं, मग पाण्याच्या आतमध्ये जायचं, ब्रीथ कंट्रोल करायचं, मग पाण्याच्या आतमध्ये जायचं. अशा प्रकारे त्यांचं हळूहळू स्टेप बाय स्टेप त्यांचं स्विमिंग हे चालू असतं. आणि मग त्याच्यानंतर मग ते स्विमिंगला लागतात. आता फोन धरून धरून मला कंटाळा आलेला आहे, पण म्हटलं चला एक स्विमिंगचा मस्तपैकी एक व्लॉग शूट करूयात, म्हणून मग मी कॅमेरा हातामध्ये घेतला आणि म्हटलं चला शूट करूयात. आमची आणवी दिघे आणि तिच्या फ्रेंड्स ते मिळून हे करतात. आणि हे भांडणं पण फार करतात बरं का, एकमेकांना कुचकं बोलणं, टोमणे मारणं, कुठं काय बोलणं. शेवटी सगळ्यांचा जन्म झालेला आहे पुण्यामध्ये. आणि मग त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी, जरी त्यांचे आईवडील हे वेगवेगळ्या ठिकाणाहून आले असतील तरी अंगामध्ये थोडेसे गुण हे पुणेरी येतातच, जे बोलण्यातून आपल्याला स्पष्टपणे दिसतात. तर अशा प्रकारे बोलणं. आणि त्यात आमच्या अन्वीचं पण काही हे नाही, वेगळं नाही आहे. आमच्या अन्वी पण असे ठेवलेले खूपच्यातले म्हणजे मारते गोष्टी, जाचक टोले जे असतात ते मारते. तर अशा आहेत हे पुणेरी मुलं. तर हे अशा प्रकारे आता यांचं स्विमिंग चालू झालेलं आहे. आणि यांचे मग आता आणि काय करायचं, स्विमिंगमध्ये उतरण्याच्या आधी लोशन हे कंपल्सरी हे लावतातच. आणि तर घरीच लावते, का तर पाण्यामध्ये खूप जास्त क्लोरीन आहे, मग स्किन टॅन होते. बिना पैशाचं गोव्याला जाऊन आल्याचं फील होतं जेव्हा आपण स्विमिंगमध्ये जाऊन येतो तेव्हा. क्लोरीन पण टाकलेलं बरं आहे. आणि मग पेरेंट्स अशी येतात जातात, आपल्या मुलांना ऑब्झर्व करतात की काय चाललं आहे काय नाही, आणि मग निघून जातात. तसं तर बऱ्याचशा लोकांच्या खिडकीमधून दिसतं, विंडोमधून स्विमिंग व्ह्यू आहे, तर ते तिथूनच लक्ष ठेवतात, जसे की माझ्यासारखे. मी काही खाली जाण्याचं खूप जास्त कष्ट घेत नाही, मला तिथून दिसतं, मग मी तिथूनच पाहते. आणि मग अशा प्रकारे स्विमिंग चालू आहे. आता इथे अन्वीची याची यशदीपची धडक झालेली पहा, दोघांच्या याला लागलं होतं डोक्याला थोडंसं. हे ही अन्वी कशी स्विमिंग करते, उलटं स्विमिंग करते. आणि अशा प्रकारे चालू आहे. तर पाणी ना हे जवळपास 6 ते 6.5 फूट पाणी आहे स्विमिंगचं आमच्या. आणि मग आहे मोठा पूल आहे, छोटा पूल पण आहे, बेबी पूल पण आहे. थोड्या वेळाने येतील मुले तिथे, हे स्टार्ट झाले मुलं खेळण्यासाठी वगैरे. तर अशा प्रकारे दिवसभर इथे गर्दी असते, कोण ना कोणतरी मुलं येत राहतात. मम्मीज येतात, साऊंड घेऊन येतात, स्वतः आनंद घेतात, गाणे लावतात छान. आता धुरंधरचे गाणे फेमस आहेत, तर धुरंधरचे गाणे दिवसभर लागलेले असतात. मग स्विमिंगचा आनंद घेतात. मग मलाही पाहायला मजा येते, दिवसभर काही ना काहीतरी यांचं चालू असतं, मग छान वाटतं. दिवसभर आपलं पाहायला मजा येते स्विमिंग करताना वगैरे. मला पर्सनली फार स्विमिंग नाही आवडत, तसं अगदीच वगैरे आवडत नाही असं नाही. पण आम्ही जेव्हा फिरायला वगैरे जातो तेव्हा मी तिथे नक्की स्विमिंग करते. माझ्याकडं स्वतःचा एक ट्यूब आहे, स्वतःची, जी मी घेतलेली आहे. गोव्याला गेलेलो आम्ही ललित हॉटेलमध्ये, तर तिथे खूप छान स्विमिंग पूल आहे. आम्ही 3 वेळा गेलेलो आहोत ललित हॉटेलला. तर ते ना आमचं ट्रॅव्हलिंगचं एक ठिकाण झालेलं आहे. म्हणजे तिथे ना
आम्ही फिरण्यासाठी वगैरे जात नाही, तर आम्ही ना जस्ट रिलॅक्स करण्यासाठी वगैरे जातो तिथे. तर छान वाटतं तिथे ललित हॉटेलला. मग मी माझी ट्यूब घेतलेली आहे आणि हे पहा मग इथं स्विमिंग करून आल्यानंतर स्विको आणि अन्वी दोघींचं चाललेलं आहे काही ना काहीतरी. आणि हे दोघीजणी आहे ना त्यांचे फ्रेंड्स गेलेत स्विमिंगला आणि तिथं चिडवत आहेत, काय काय बडबड करून त्यांना डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतायत. आता ह्यांना इथे मी थांबवू नाही शकत, रागवू नाही शकत, का तर ह्या करताना ते मुलं डिस्टर्ब करतात किंवा डिस्ट्रॅक्ट करतात.